मी गेले लग्न झाल्यावर जॉईंट फॅमिलीमध्ये. त्यानंतर मी मिस्टरांना सांगितलं होतं की मला या क्षेत्रात जायचंय आणि तुमचे जे प्रूफ दाखवतात ना त्या प्रूफमधून मला कॉन्फिडन्स आला आणि आता कॉन्फिडन्सवरून मी सांगते की मी पण चांगले ट्रेडर बनणार. लॉंग ह्याला रॅलीला जायचं नाही. त्यामुळं कसं लॉस तर होतोच. आणि एक आहे तुमचं स्लो अँड स्टडी विन द रेस, म्हणजे थेंबे थेंबे यशाचे म्हणतात ना ते तुमच्याकडून घेण्यासारखं आहे. आणि मला एवढंच म्हणायचं की तोपर्यंत जे मी तुमचे व्हिडिओ बघितले त्यातून मला कळालं की तुम्ही आणि तुमचे मीटिंग अटेंड केलाय त्यातून एवढं कळालं की तुम्ही लोकांना पुश करता. मी स्मिता विशाल आढाव, मी पुण्यातच आहे. माझं शिक्षण झालं आहे, मी BCom ग्रॅज्युएट, त्यानंतर मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, प्लस मी फॅशन डिझायनर आहे आणि लॉ शिकत होते पण ते बंद केलं कारण लग्न झालं. मी गेले लग्न झाल्यावर जॉईंट फॅमिलीमध्ये अशा ठिकाणी गेले की जिथं ड्रेस पण घालायची सोय नव्हती आणि त्या ठिकाणी त्या कंडिशनमधून मी अशी वर आले की मी माझ्याबरोबर मी माझ्या फॅमिलीलाही मेंटॅलिटी चेंज केली. आता सासूबाई आहे त्यांची मेंटॅलिटी चेंज केली. तिथं कसं घराच्या बाहेर जायचं नाही आणि मग मुलांचं शिक्षण वगैरे त्यात राहिलं. परत आत्ताच्या घडीला माझ्या सासूबाईंचं कॅन्सर ॲट द एज ऑफ 80 ते कम्प्लीट झालं. त्यानंतर मी मिस्टरांना सांगितलं होतं की मला या क्षेत्रात जायचं आहे. मग तोपर्यंत मी आपल्या यूट्यूबचे व्हिडिओ वगैरे बघत होते. तेव्हा तुमचा एक पॉडकास्ट आला ज्याच्यात तुम्ही दाखवले PNL सगळे किंवा प्रूफ दाखवले. तर मग त्यावेळेस मी लग्न अटेंड करत होते. लग्नाच्या नंतर मी तुम्हाला कॉल केला होता, ते हे केलं होतं. पण त्याच्यात मला तेव्हा पण अशी कंडिशन असते की आपण नाही आता घर आहे, लग्न आहे, तू पहिलं ते बघ, सासूचं बघ, हे बघ. मी म्हटलं मी माझी सगळी कामं केलेली आहेत, त्यांना जेवायला घातलं, हे केलं, आता मला माझा सेशन अटेंड करून दे. मी लग्नात तुमचं सेशन अटेंड केलं होतं त्यावेळेस, पहिली बॅच मी मेमध्ये. आणि त्याच्यात मला असं वाटलं की तेव्हापासून कॉन्फिडन्स होता. पण मुलीचं 12वीची एक्झाम होते, ती नॅशनल लेवलची योगा प्लेअर आहे. पण त्याच्यात मी म्हटलं की मी जेव्हा हिचं हे कम्प्लीट होईल तेव्हा पहिली बॅच असेल ती तुमची जॉईन करणार मी. आणि मग ही पहिली बॅच मला मिळाली माझ्या सगळ्या ह्याच्यातून. आणि मला एवढंच म्हणायचं की तोपर्यंत जे मी तुमचे व्हिडिओ बघितले त्यातून मला कळालं की तुम्ही आणि तुमचे मीटिंग अटेंड केलाय त्यातून एवढं कळालं की तुम्ही लोकांना पुश करता की बाबा केलं का ट्रेड, का नाही केला, हा इथपर्यंत होता, हे करायला पाहिजे नव्हतं. एवढं हे असं कुठल्याच ह्याच्यात होत नाही. आणि तुमचे जे प्रूफ दाखवतात ना त्या प्रूफमधून मला कॉन्फिडन्स आला आणि आता कॉन्फिडन्सवरून मी सांगते की मी पण चांगले ट्रेडर बनणार आणि प्रॉफिट जर्नी हे करणार. आणि एक आहे तुमचं स्लो अँड स्टडी विन द रेस, म्हणजे थेंबे थेंबे यशाचे म्हणतात ना ते तुमच्याकडून घेण्यासारखं आहे. लॉंग ह्याला रॅलीला जायचं नाही. त्यामुळं कसं लॉस तर होतोच, पण ह्यातून कसं थोडं थोडं प्रॉफिट करत तुम्ही हे करता. हेच मी शिकले. आणि याच्यात माझ्या मिस्टरांचा खूप मोठा हात आहे हे मी इथं मान्य करते, कारण त्यांनी ह्या स्टेजला मला मदत केली की मला माहिती मला माझं लाईफ सेकंड लाईफ हे सगळं झाल्यावर हे लेडीजचं सेकंड लाईफ असतं. तर त्याला म्हटलंय तुला जे करायचं ते कर. तर त्यासाठी